हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स स्पेशलमध्ये. तर जेईच्या डिटेल कोर्समध्ये आपण लोकसभा पॉईंट बघितला होता कसा काढायचा. त्याचे 1 की 2 क्वेश्चन पण कंप्लीट केले होते. आज आणखी क्वेश्चनकडे बघूया. आधी क्वेश्चन वाचून समजून घ्या की लाईन ए बी आहे जी स्लाइड करते बिटवीन द ॲक्सिस. असाच क्वेश्चन मागे केला होता आपण. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, ॲक्सिस पाहिजे. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस पकडून घेऊ, इथे वाय ॲक्सिस आणि एक लाईन आहे स्लाइड करते, तर ऑब्वियस एक लाईन पण लागेल. लाईन ड्रॉ केली, ओके, नो प्रॉब्लेम. आता समोर काय म्हटलं, ए लाइज ऑन एक्स, तर हा जो पॉइंट आहे हा आपला आहे ए, अँड बी लाइज ऑन वाय, या वाय ॲक्सिस वर बी पॉइंट आहे. सोबत काय म्हटलंय, पी इज अ व्हेरिएबल पॉइंट ऑन ए बी. हा ए बी वर पी एक पॉइंट आहे, हा आपला पी पॉइंट पकडून घ्या. मिड पॉइंट नाही, लक्षात ठेवायचा. आधीचा क्वेश्चन काय होता, मिड पॉइंटचा होता. आता मिड पॉइंट आहे का, मिड पॉइंट नाही आहे. मिड पॉइंट नाही आहे म्हणून हा झाला एच कॉमा के, याचा आपल्याला लोकस काढायचा. ऑब्वियसली हा झाला एच कॉमा के. नेक्स्ट काय म्हणते, सच दॅट पी ए इज इक्वल्स टू बी. तर पी पासून ए चे डिस्टन्स आहे आपलं, हे झालं आपलं बी डिस्टन्स. ठीक आहे, हे डिस्टन्स आपलं बी झालंय आणि पी पासून बी पर्यंत डिस्टन्स ए झालेला आहे. तर हे डिस्टन्स आपलं आहे ए डिस्टन्स. ओके, सो टोटल डिस्टन्स काय झालं, ए प्लस बी. ओके, ए बी इज इक्वल टू ए प्लस बी. देन फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पी. ओके, आता काय करायचं बघा, मिड पॉइंट नाही आहे, आपण ही व्हॅल्यू पण माहित नाही, ही व्हॅल्यू पण माहित नाही, पण आपल्याला काय माहिती आहे बघा, लॉजिक समजून घ्या. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ए प्लस बी डिस्टन्स माहित आहे, हा अँगल घेऊ शकतो आपण. मग सपोज मी काय करतो, मी डायरेक्ट एच आणि केला यूज करायचा प्रयत्न करतो. काय करतो, इथे समजा परपेंडिक्युलर काढला, इथे परपेंडिक्युलर काढला, तर हे जे डिस्टन्स आहे आपलं, हे जे डिस्टन्स हॉरिझॉन्टल, ते किती आहे आपलं एच ची व्हॅल्यू, कारण की हिचं डिस्टन्स आहे ना, ही एच ची व्हॅल्यू आणि हे डिस्टन्स झाली आपलं के ची व्हॅल्यू. आता बघा, ही एक स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन सांगितली ना त्याने. तर जर हा अँगल थीटा असेल तर हा पण अँगल काय झाला, थीटा झाला. मग या खालच्या ट्रायंगल मध्ये, हा जो खालचा ट्रायंगल आहे, या खालच्या ट्रायंगल मध्ये जर मी समजा साइन थीटा, तर के पाहिजे ना. सो साइन थीटा जर काढतो म्हटलं मी खालच्या ट्रायंगल मध्ये, ठीक आहे, ट्रायंगल काय आपला खालचा ट्रायंगल, अशा प्रकारे काहीतरी आहे. इथे आपल्याकडे आहे थीटा, हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे पी, डिस्टन्स आहे के. तर साइन थीटा काय असते, हा झाला बी. साइन थीटा सिंपली आपल्याला माहिती आहे काय असते, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट किती आहे के, हायपोटेनस किती आहे बी. सिंपल लॉजिक. आता दुसरा ट्रायंगल घेतो, हा दुसरा ट्रायंगल आहे. आधी तुम्हाला बेस माहित आहे, बेस किती आहे एच, हा अँगल आहे थीटा, इथे आपल्याला माहित आहे ए. मला एच पाहिजे इक्वेशन मध्ये, तर काय काढणार इथे, ऑब्वियस आहे, सिंपली cos थीटा काढणार आहे. सो देयरफॉर या ठिकाणी म्हणजे cos थीटा काय झाला आहे, बेस अपॉन हायपोटेनस, h अपॉन a. दोन्ही अँगल थीटा सेम आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, थीटा व्हेरिएबल आहे, कारण की इथे होतं नाही ऑलरेडी, आपण सुद्धा घेऊन आलो बाहेरून. जेव्हा आपण बाहेरून एखादी इक्वेशन आणतो ते काय झालं, व्हेरिएबल झालं. सो ऑब्वियस काय करू आपण, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, एवढं सिंपलचं काम आहे, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. सो लेफ्ट हँड साइड ला आपलं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. राइट साइड ला काय झालं आपल्याकडे, k बाय b स्क्वेअर आणि इकडे झाला h बाय a चा स्क्वेअर. ठीक आहे, sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 झाला, हा झाला k स्क्वेअर बाय b स्क्वेअर प्लस h स्क्वेअर बाय a स्क्वेअर. झाला आपल्या इक्वेशन मध्ये कुठले व्हेरिएबल नाही, फक्त जे गिवन कंडिशन त्या आहे. फायनल आपण काय करूया ना, h आणि k ला रिप्लेस करायचं x आणि y ने. सो h च्या ठिकाणी x लिहितो, बाजूला x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल्स टू, हे झालं आपलं फायनल इक्वेशन. बेसिकली इक्वेशन कशाचं आहे, इलिप्सचं इक्वेशन. कशाचं इक्वेशन आहे, इलिप्सचं इक्वेशन आहे. तर इझी क्वेश्चन होता. ओळखायचं की कॉमन पॉईंट कुठला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला व्हेरिएबल पॉइंट जो आहे आपला, त्याची व्हॅल्यू काढायची एच आणि के ची. तिथून आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, आपल्याला रिप्लेस करायचं बेसिकली काय रिप्लेस करायचं आहे, तो पॉइंट. कुठला पॉइंट, जो एक्स्ट्रा व्हेरिएबल आहे, इथे कुठला होता तो थीटा, आपल्याला रिप्लेस करायचा बस. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तो लाईटचा फोकस देतो, पण क्वेश्चन बघा काय आहे. कोऑर्डिनेट ऑफ ऑलरेडी व्हेरिएबल पॉइंट म्हटलं आहे. हा जो पॉइंट आहे पी, हा ऑलरेडी काय व्हेरिएबल पॉइंट आहे. किती आहे पी, व्हेरिएबल पॉइंट आपण काय लिहितो, h कॉमा के. आणि या व्हेरिएबल पॉइंटचेच कोऑर्डिनेट दिले आपल्याला. काय कोऑर्डिनेट दिलेले आहे, a cos थीटा
आणि बी साइन थिटा दिला. बघा किती सिंपलचा क्वेश्चन आहे, काही डोकं लावायची गरज नाही. तर ऑलरेडी त्याने काय सांगितलं, पॉइंटच व्हेरिएबल आहे म्हणजे पी काय झाला h, k, राईट. पी काय झाला आपला h, k. तर ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे काय म्हटलं सोबत, वेअर थिटा इज व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल म्हणून सांगितलं आहे, तर डोकं लावायचं काम नाही. म्हणजे आपल्याला थिटा गॅप करायचा आहे. आता जर दोन्ही कोऑर्डिनेट सारखे असेल, ही व्हॅल्यू सारखी असेल आणि ही व्हॅल्यू सारखी असेल, तर आपल्याला काय मिळालं बघा, x इज इक्वल्स टू a cos थिटा आणि k इज इक्वल्स टू b sin थिटा. जे आपण तिथे केलं ते इथे करायचं. सो देयरफॉर cos थिटा इज इक्वल्स टू काय झाला, h बाय a आणि इथे काय झाला, k बाय b इज इक्वल्स टू sin थिटा. सो बेसिकली आपण काय करणार, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. सिंपल सा का, स्क्वेअर केला, ऍड केला, इथे मला मिळालं x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस k स्क्वेअर बाय b स्क्वेअर इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर किती असते, हा असते 1. मी फायनल लिहितो x च्या ठिकाणी x लिहितो, तर हा झाला x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय b स्क्वेअर. हे इक्वेशन आणि आधीचे इक्वेशन सेमच आहेत, कारण की दोन्ही इक्वेशन कशाचे आहे, चे इक्वेशन आहे, सेम इक्वेशन. म्हणजे बघा आता इथे तुम्ही असं समजू शकता की जर तुमच्या क्वेश्चन मध्ये असं आलं की एक पॉइंट असा आहे जो कशावर आहे, या लाईनवर आहे. कुठल्या इथे तुम्ही इंग्लिश शब्द वापरला नाही, इथे काय वापरला, एक पॉइंट जो लाईनवर आहे आणि तिथे काय चेंज होत आहे, काय चेंज होत आहे, काहीच चेंज होत नाही. फक्त काय चेंज होते, अँगल चेंज होत आहे. बघा डिस्टन्स आहे तेवढंच आहे, ए पण कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे, फक्त काय चेंज होत आहे, अँगल चेंज होत आहे. इथे पण तेच आहे, एक रॅन्डम पॉइंट आहे काहीतरी, इथे फक्त थिटा चेंज होत आहे पी पॉइंटचा. दोन्ही केस मध्ये काय होत आहे, इट विल फॉर्म ॲन एलिप्स, इट विल फॉर्म ॲन एलिप्स, राईट. हा जर समजा दोन्ही ठिकाणी इथे ए cos थिटा आणि ए sin थिटा झालं, इथे पण डिस्टन्स मिड पॉइंट असेल तर इक्वेशन चेंज होईल. ते पण बघितलं आपण लास्ट टाइम काढलेलं, राईट. ओके, तशा प्रकारे आपण दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह केले. आणखी एक दोन क्वेश्चन बघूया. तर आणखी लास्ट क्वेश्चन बघूया आपण, कारण की बेसिकली कसं आहे, लोकस ऑफ पॉईंटसाठी आपल्याला कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे की आपल्याला एक व्हेरिएबल पॉईंट पाहिजे, नंतर त्याच्याशी रिलेटेड कंडिशन पाहिजे मॅथमॅटिकल, आणि नंतर मग त्याला आपण सॉल्व्ह करून याच्याने केला रिप्लेस करतो एक्स सोबत. म्हणजे जास्त क्वेश्चन नाही घ्यायचं. मला कारण कसं आहे की समोर जर तुम्हाला क्वेश्चन असे येऊ शकतात की फाइंड द व्हेरिएबल पॉईंट फ्रॉम विच फ्रॉम हुज डिस्टन्स फ्रॉम अ लाईन, लाईन पासून डिस्टन्स काहीतरी फिक्स असेल, किंवा असं होऊ शकते की फाइंड द व्हेरिएबल फॉर अ पॉइंट विच इज इनसाइड द सर्कल ॲट अ डिस्टन्स समथिंग फ्रॉम द सर्कम्फरन्स, असे होऊ शकते. या केसमध्ये आपल्याला त्या सर्कलची कंडिशन किंवा इजिप्टची कंडिशन किंवा स्ट्रेट लाईनची कंडिशन माहिती असली पाहिजे, ती आपण अजून शिकायचं आहे. ज्यावेळेस तशा टाईपचे कंडिशन येतील तेव्हा आपण त्याच्याशी रिलेटेड लोकसचे क्वेश्चन करूया. आता जे सिंपल जनरल कंडिशन जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावर फोकस करू आपण. Let 2 points of P and Q are given and R is a variable point on the side of PQ. म्हणजे PQ च्या साईडला आहे, ठीक आहे. म्हणजे जर समजा आपण पकडतो म्हटलं की माझ्याकडे एक ऍक्सिस बाय ऍक्सिस काढू शकतो, तर मी PQ एक लाईन काढतो अशी, म्हणजे P पॉइंट आहे, इथे Q पॉइंट आहे, आणि याच्या एका साईडवर काय म्हणते R पॉइंट आहे. कुठली पण साईड घ्या, वर किंवा खाली. सपोज मी इथे पॉइंट घेतो, हा पॉइंट आहे माझा आर, ठीक आहे, आर पॉइंट आहे, आणि त्याने काय म्हटलं सर दॅट अँगल आर पी क्यू, म्हणजे हा अँगल आपल्याला जॉईन करतो म्हटलं मित्र, हा अँगल आर पी क्यू आणि अँगल आर क्यू पी, हा आर क्यू पी, म्हणजे हा जर अँगल आपण पकडला पहिला काहीतरी थीटा आणि हा दुसरा अँगल पकडला आपण फाय, या दोघांचं जर सबट्रॅक्शन आहे की थीटा मायनस फाय इक्वल्स टू काय 2 अल्फा, ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. थीटा मायनस 2 अल्फा हे कॉन्स्टंट दिले आहेत. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द लोकस ऑफ पॉइंट आर. आता जर मला हे यूज करायचं तुम्ही बघा, हे ट्रायंगल आहे, ट्रायंगलची कंडिशन काय की सम ऑफ थ्री अँगल 180, ओके नो प्रॉब्लेम. पण एवढ्यात काम होणार नाही, एवढ्यामध्ये काम होणार नाही. आपल्याला दोघांचं सबट्रॅक्शन दिलेलं आहे 2 अल्फा, दोघांचं काय दिलं आहे सबट्रॅक्शन 2 अल्फा. सबट्रॅक्शन कुठे यूज करतो आपण, ऍडिशन तर आपल्याला माहिती आहे, सबट्रॅक्शन माहिती आहे का, तर मग काही ऑप्शन नाही आपल्याकडे, आपण सबट्रॅक्शन यूज नाही करू शकत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात पहिलं तुम्हाला आधी पण सांगितलं, जेव्हा पण कधी आपल्याला फ्री ऑफ चॉईस असून कोणतेही काम करायसाठी फ्रीडम असेल आपल्या भाषेत, आपण फ्रीडम यूज करतो. फ्रीडम काय म्हणते इथे
की पी आणि क्यू एनी टू पॉईंट्स आहे म्हणते, म्हणजे गिवन पॉईंट्स आहेत. एनी टू पॉईंट्स कुठे राहू शकतात, कुठे पण राहू शकतात. मी या 2 पॉईंटला ॲक्सिसवर ठेवतो. ही जर समजा माझी एक्स ॲक्सिस आहे, ही जर माझी वाय ॲक्सिस आहे, तर हा जो आर पॉईंट आहे याचा लोकस काढला मी एच कॉमा के पकडला आहे. एच कॉमा के काढण्यासाठी मी इथून एक लाईन ड्रॉ करतो परपेंडिक्युलर. या पॉईंटचे कोऑर्डिनेट हा ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला आहे, त्याला -a,0 लिहितो. हा राईट साईडला आहे, त्याला a,0 लिहितो. आता बघा ॲक्च्युअली मला कसं तुम्ही मिड पॉईंट का बरं घेतला, मी तुम्हाला सांगितलं की फ्रीडम ऑफ चॉईस आहे आपल्याकडे, आपण कुठलेही घेऊ शकतो. तर आपण अशा व्हॅल्यूज घ्यायचे जे आपल्यासाठी सोप्या आहेत थोड्याशा. मी सोपे व्हॅल्यू घेतले, समजा ही याला पकडली मी एम. आता मला थीटा मायनस फाय काढायचा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर आधी मी थीटा काढतो. मला इक्वेशन कोणते कोणते पाहिजे, मला एच पाहिजे आणि के पाहिजे. तर हा व्हर्टिकल लाईन माझी के आहे, बरोबर, आणि हा जो पॉईंट आहे डिस्टन्स हा माझा काय आहे, एच आहे. पण हा जर एच असेल तर आपल्याकडे 2 ट्रायंगल दिसते आपल्याला. हे पहिला ट्रायंगल, ठीक आहे, हे डिस्टन्स झालं एक ट्रायंगल मधलं, आणि हे दुसरं डिस्टन्स झालं. तर टोटल जर समजा हा ए असेल, ए मधून एच कमी करावं लागेल की ए मध्ये एच ऍड करावं लागेल. हा टोटल ए आहे, त्यातून एच कमी केला तर हे डिस्टन्स झालं ए मायनस एच. या केसमध्ये ऑलरेडी मायनस ए आहे, त्याच्यामध्ये आणखी एच ऍड केला आपण, मायनस ए प्लस एच. समजला डिस्टन्स. डिस्टन्स बघा, डिस्टन्स मध्ये आपल्याला प्लस मायनस नाही करणार आहे, तर तुम्ही काय करणार, एच मायनस ए करणार किंवा मायनस ए एच करणार. डिस्टन्स सेम होईल, मग हे आणि हे सेम होईल. तसं पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल आहे. इम्पॉर्टंट पॉईंट काय की डिस्टन्स किती आहे, ए आहे, आणि हे किती झालं एच. तर हा झाला ए प्लस एच. इथे खूप चुकी होते लोकांची. काय करते लोक, म्हणजे मुलांकडून काय चुकी होते, ते काय समजतात की मायनस ए जो आहे हा पॉईंट मध्ये हा पॉईंट आपण ऍड करायचा नाही. हे काय कोऑर्डिनेट पॉईंट आहे. तर तुम्हाला डिस्टन्स करायचं तर डिस्टन्स फॉर्म्युला काय असते, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. तर एस एच मायनस मायनस ए किती होणार, एच प्लस ए. व्हर्टिकल लाईन आपल्याला माहिती आहे. चला आपण थीटा आणि फाय काढू. सो कुठला ट्रायंगल घेऊन, पहिला जो लेफ्ट हँड साइडचा ट्रायंगल घेऊ, पी आर एम. ट्रायंगल पी आर एम. के पाहिजे आणि ही डिस्टन्स पाहिजे, तर काय परपेंडिक्युलर आणि ऍडजसंट. सो बेसिकली आपल्याला काय भेटला, टॅन थीटा. So let's say tan theta is equals to k upon a plus h. क्या बात है. सेम केस मध्ये इन ट्रायंगल दुसरा काय आता, QRM. इथे पण आपल्याला परपेंडिक्युलर मिळतात आणि हे ऍडजसंट मिळतात. फरक तेच लॉजिक की tan phi is equals to k upon a minus h. दोन्ही गोष्टी मिळाल्या. तर आपल्याला काय माहिती, आपल्याला माहित आहे ही कंडिशन की थीटा मायनस अल्फा किती आहे, सॉरी थीटा मायनस काय किती आहे, 2 अल्फा. आपल्याकडे व्हॅल्यू tan ची आहे. इथे काय करू आपण, दोन्ही साईडला tan अप्लाय करू. सो देअरफॉर tan ऑफ थीटा मायनस फाय इज इक्वल्स टू tan 2 अल्फा. नो प्रॉब्लेम, कारण की लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राइट हँड साइड असते. tan a मायनस b चा फॉर्म्युला पण आठवते का, काय tan a मायनस b. सो tan a मायनस b इज इक्वल्स टू काय होते, tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. हा आपला फॉर्म्युला आहे, राईट. आता इथे प्रॉब्लेम कळून सॉल्व्ह करतो. तुम्ही म्हणाल इथं व्हेरिएबल नाही का, आपल्याकडे व्हेरिएबल आहे. कुठला व्हेरिएबल आहे, ए. आतापर्यंत इक्वेशन मध्ये होता का, नाही. तो आपण स्वतः आणलेला आहे. आपल्या इक्वेशन मध्ये फक्त काय यूज करू शकतो आपण, एच के आणि हे रिलेशन यूज करू शकतो. इथे तुम्हाला ए ची व्हॅल्यू कुठेही अवेलेबल नाही, तर ते गायब करायची आहे. गायब कशी करायची, आता फॉर्म्युला अप्लाय करू. बघा, हा ए च्या ठिकाणी आहे, बी च्या ठिकाणी आहे. सो बेसिकली tan थीटा मायनस tan फाय अपॉन 1 मायनस tan थीटा इंटू tan फाय इक्वल्स टू tan 2 अल्फा. राईट. बघून घ्या एकदा, काही डाऊट असेल तर. दिसते का कॅमेरामध्ये कम्प्लीट, लेट्स होप सो. तर tan थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, tan फायची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॅल्यू पुट करणे सुरू करा. सो tan थीटाची व्हॅल्यू किती आहे, k अपॉन a प्लस h, ओके, मायनस k अपॉन a मायनस h डिवाइडेड बाय 1 प्लस k इंटू a प्लस h इंटू k इंटू a मायनस h इक्वल्स टू tan 2 अल्फा. थोडासा दिसायला कॉम्प्लिकेटेड पण काही नाही. क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा के का कॉमन काढा, तुम्ही इझी करू शकता. हा के जर मी बाहेर काढला, वरती 1 राहिला असेल, 1 इंटू ए मायनस एच
ठीक आहे, मायनस असा आहे, हा ए प्लस एच इकडे आला, ठीक आहे. टोटल डिवाइडेड बाय दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, ए प्लस आणि ए मायनस, तर हा झाला ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, टोटल डिवाइडेड बाय खाली पण बघा 1 प्लस के इंटू के, हा झाला के स्क्वेअर, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, ए प्लस एच आणि ए मायनस एच, परत तेच ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, राईट हँड साईडला टॅन ऑफ 2 ठीक आहे. याच्यासमोर फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, इथे तुम्हाला लॉजिक लावायची गरज नाही. लॉजिक महत्वाचं काय, आपल्याला फक्त ए गायब करायचं. ए कसं गायब करायचं आपण त्याच्यावर फोकस करूया. ठीक आहे, आपल्याला काय गायब करायचं आहे, ए गायब करायचं आहे. कसं काय, ऍक्च्युली ए यूज केलं तरी काही फरक पडत नाही, ए काय आपलं कॉन्स्टंट आहे. तर आपण सध्या सॉल्व्ह करून बघू ए गायब कसं होऊ शकतो. तर ओके, नो प्रॉब्लेम. चला याला सिम्प्लिफाय करा, हा झाला के, हा झाला के, मल्टिप्लाय करा फक्त ए मायनस एच, बघा इथे चुकली व्हायची गरजच नाही आहे, मल्टी म्हणून ब्रॅकेट मध्ये यायला लागते कुठल्या टर्म दोन असल्या तर, मायनस ए आणि मायनस एच, ठीक आहे. टोटल डिवाइडेड बाय काय, इथे ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, इथे जर करतो म्हटलं आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, हा झाला ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर, टोटल डिवाइडेड बाय ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. दोन्ही ठिकाणी सारखे व्हॅल्यूज आहे, कॅन्सल. राईट साईड आपल्याला काय मिळालं, tan 2 अल्फा, ओके. इथे काय काय प्लस ए मायनस कॅन्सल, 1 आणि 1 मायनस 2h, सर मल्टिप्लाय करा सेपरेटली, बघा काय भेटलं इथे, मायनस 2hk अपॉन ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इक्वल्स टू tan 2 अल्फा. आता बघा सिंपल्स आहे की इथे एवढं मोठं क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा रेसिप्रोकल घ्यायचं सर, एवढं मोठं क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा रेसिप्रोकल घेऊ ना आपण. सो रेसिप्रोकल जर आपण घेतलं, बघा काय झालं आहे, रेसिप्रोकल घेतलं 1/tan का होणार कॉट, खालची व्हॅल्यू 1 जाईल, सो ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन मायनस 2hk, राईट, 2hk, हा एच आणि हा के, 1 आणि 1 2 झाला, आणि 1/tan काय झाला कॉट 2, राईट. ओके, हा तिकडे मल्टिप्लाय करा, हा झाला ए स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इक्वल्स टू मायनस, राईट साईडला आलं तर मायनस 2hk आणि कॉट 2 अल्फा. सिंपल, सगळे एका साईडला घेऊन या आणि हा ए स्क्वेअर तिकडे पाठवून द्या, असं करू शकतो, किंवा सगळे एका साईडला घेऊन शकतो, आपली चॉईस आहे. थोडंसं याला तिकडे पाठवतो, म्हणजे ए स्क्वेअर एका साईडला राहील, हा एच तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाला, लेफ्ट साईडला ए स्क्वेअर, इथे झाला एच स्क्वेअर, के तिकडे जाऊन मायनस झाला, मायनस के स्क्वेअर, राईट, मायनस आहे, मायनस 2hk कॉट 2 अल्फा, राईट. RPQ minus RQ. So शेवटी सगळ्या शेवटी काय बघतात त्याने h च्या ठिकाणी x ठेवायचं आहे, k च्या ठिकाणी y ठेवायचं. therefore equation become a square equals to x square minus y square minus 2xy cot 2 alpha. हे झालं आपला फायनल इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट R, राईट. एकदा चेक करून घ्या, मी सांगतो परत एक्सप्लेन करून. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला. तुम्ही काही ठिकाणी बघू शकता, जर हा आपण पी पॉइंट राईट साईडला घेतला तर आणखी इक्वेशन चेंज होईल. थीटाच्या ठिकाणी फाय येणार, फायच्या ठिकाणी थीटा येईल, त्या इक्वेशनमध्ये मायनसचा प्लस होईल. व्हेरिएबल होऊ शकतो, डिपेंड करते की तुम्ही कुठली व्हॅल्यू घेता. ठीक आहे, आता या ठिकाणी समजा थीटा मायनस फाय पकडला आहे, थीटा छोटा घेतला आहे, फाय मोठा घेतला आहे. जर तुम्ही रिव्हर्स केला, थीटा इथे घेतला, फाय इथे घेतला, तर हे इक्वेशन चेंज होईल. हा टॅन फाय होणार, हा टॅन थीटा होईल, पण परत हे इक्वेशन चेंज होणार, तर मायनसच्या ठिकाणी प्लस येईल. एवढी काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला लॉजिक समजलं असेल अशी मी आशा करतो. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. चला परत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.